भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार आहेत। शुभांशु शुक्लाचं यान आज कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागात परतणार आहे। तर शुभांशु शुक्ला यांच्या परतीमुळे भारतासोबत आता जगभरासाठी ही खरं तर अभिमानाचा हा क्षण आहे। सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून शुभांशु शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू झाला। शुभांशु शुक्ला 4 अंतराळवीरांसह 25 जून पासून अवकाशात होते। तर शुभांशु शुक्लांचा आता पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झालाय। तसेच त्यांनी अंतराळात केलेले उल्लेखनीय प्रयोग कोणते आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सोमवारी दुपारी 4:30 वाजता IST क्रू ड्रॅगन ग्रेस स्पेसक्राफ्ट ISS पासून अनडॉक झालं। तर आज दुपारी 2:40 वाजता IST स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणार। 3 वाजता IST सुमारे पॅसिफिक महासागरात स्प्लॅशडाऊन होणार। तर काही मिनिटातच SpaceX ची बचाव टीम कॅप्सूल काढणार आहे। वैद्यकीय तपासणीनंतर आता नासाच्या बेसकडे रवाना करण्यात येणार। 18 दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात 60हून अधिक शास्त्रीय प्रयोग। तर स्प्राउट्स प्रोजेक्ट अवकाशातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात रोपवाटिका विकसित करणे, अंतराळात केलेले हे उल्लेखनीय प्रयोग आपण पाहतोय। सेल बायोलॉजी, पेशींमधील बदल आणि मानवाचे अंतराळातील आरोग्याचं निरीक्षण। AI आणि रोबोटिक्स, AI आधारित अंतराळ स्थानकातील देखभाल, डेटा विश्लेषण। तसेच मटेरियल सायन्स अर्थातच अवकाशातील विविध धातू आणि पदार्थांचा अभ्यास केला गेलेला आहे। तर आज शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत। त्यासाठीचा काउंटडाऊन देखील आता सुरू झालेला आहे। शुभांशु शुक्ला यांचे आज कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागात ते परतणार आहेत। शुभांशु शुक्ला यांच्या परतीमुळे आता भारतासोबतच जगभरासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून शुभांशु शुक्लांचा हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि अगदी काही वेळातच आता शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत। शुभांशु शुक्ला 4 अंतराळवीरांसह 25 जून पासून अवकाशात होते। शुभांशु शुक्लांचा पृथ्वीवरचा परतीचा प्रवास आता हा सुरू झालेला आहे। अगदी काही वेळातच शुभांशु शुक्ला पृथ्वीवर दाखल होतील। तसेच त्यांनी अंतराळात कोणकोणते उल्लेखनीय प्रयोग केलेले आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत। शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार आहेत, त्यासाठीचा काउंटडाऊन आता सुरू झालेला आहे। 4 अंतराळवीरांसह शुभांशु शुक्ला हे 25 जून पासून खरं तर अवकाशात गेले होते। ॲक्सिओम मोहीम या अंतर्गत ते अवकाशात गेले होते। त्या ठिकाणी अनेक प्रयोग देखील करण्यात आले। तसेच शुभांशु शुक्ला यांनी अवकाशातून पृथ्वी कशी दिसते असंही त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर हा जगभरासाठी भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे। शुभांशु शुक्ला अगदी काही वेळातच पृथ्वीवर परतणार आहेत। त्यासाठीचा आता काउंटडाऊन देखील सुरू झालेला आहे। सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून शुभांशु शुक्लांचा हा प्रवास सुरू झालेला आहे। शुभांशु शुक्ला 4 अंतराळवीरांसह 25 जून पासून आता अवकाशात होते आणि त्यांचा आता परतीचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे। ॲक्सिओम स्पेसने एका निवेदनात म्हटलं होतं की शुभांशु शुक्ला यांनी शैवाळाच्या प्रयोगांवर काम केलंय। ते अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि जैव इंधन प्रदान करू शकतील। सूक्ष्म शैवाळाची लवचिकता त्यांना पृथ्वीच्या पलीकडे जीवन टिकवून ठेवण्यासाठी एक आशादायक माध्यम बनवते, असं ॲक्सिओम स्पेसने म्हटलं होतं। तर हा शुभांशु शुक्लांनी या ठिकाणी उल्लेखनीय प्रयोग केलेले आहेत। ते प्रयोग कोणते आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून
स्क्रीनवर पाहतच आहोत. अगदी काही वेळातच शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत. या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अविनाश, खरं तर जगभरासाठी, आपल्या भारतासाठी हा खूप अभिमानास्पद असा क्षण आहे. शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतत आहेत. अगदी काही वेळातच ते पृथ्वीवर परतणार आहेत. भारतासोबत जगासाठी ही अभिमानाचा क्षण आहे, आनंद आहे. सगळ्या भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे असं म्हटलं जात आहे. कारण या घटनेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय, आपल्या भारताचं लक्ष लागलंय. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी याकडे लक्ष ठेवलेलं होतं. आणि जेव्हा शुभांशु शुक्ला जेव्हा अंतराळात होता तेव्हा स्वतः पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यामुळे जेव्हा शुभांशु शुक्ला पृथ्वीवर येईल, पृथ्वीवरनं आल्यानंतर भारतात जेव्हा येईल तेव्हा त्याचं स्वागत कसं केलं जाणार हे पाहावं लागेल. आणि त्यामुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला आणखी बळ मिळेल. कारण ही जी खासगी अंतराळ मोहीम होती या अंतर्गत शुभांशु शुक्ला याच्यासह इतर 4 जण हे अनुभवी अंतराळवीर त्याच्यासोबत गेलेले होते. आणि हे आज परत लँड होत आहेत पृथ्वीवर. महत्वाचं हे असेल की इकडे जेव्हा शुभांशु शुक्ला अंतराळात गेलेला होता त्यावेळेला त्याच्या 18 दिवसाच्या वास्तव्यात एकूण 60हून अधिक शास्त्रीय प्रयोग केलेले आहेत असं सांगितलं जात आहे. स्पाउट्सवर प्रयोग होते की त्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात रोपवाटिका कशा विकसित केल्या जातील, त्यानंतर सेल बायोलॉजी म्हणजे पेशीमधील बदल कसे होतील, मानवाने अंतराळात आरोग्य कसं टिकावं किंवा त्याचं निरीक्षण केलं जातं, AI आधारित अंतराळात देखील देखभाल आणि डेटा विश्लेषण कसं केलं जातं, ह्या इतर याचा अभ्यास करण्यात आलेला होता. आणि या प्रयोगाचे किट्स स्वतः बंगळुरूमधनं आणि जैव तंत्रज्ञान विभागानं तयार केलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण स्वदेशी संशोधनाचं हे उदाहरण सांगता येईल. पण आता प्रत्येकाला ह्याची प्रत्येक जण वाट पाहत आहे ती शुभांशु शुक्लाजी कधी पृथ्वीवर येत आहेत. कारण महत्वाचं की ज्या पद्धतीने एकदम सुखरूप पद्धतीने जेव्हा ते अंतराळात गेले त्याच्या सुखरूप पद्धतीने ते लँड करतील हे सगळेजण बघतात. काल बरोबर दुपारी 4:30 वाजता स्पेसक्राफ्ट हे अनलॉक झालेलं होतं इंडियन स्पेस शटल मधनं अनलॉक झालेल्यानंतर. आणि बरोबर 21 ते 22 तासानंतर आज दुपारी 2:30च्या सुमारास असं सांगितलं जात होतं की पृथ्वीच्या वातावरणात त्याने प्रवेश केला आहे. म्हणजे आताच्या वेळेत त्याने पृथ्वीच्या वातावरणात हे स्पेसक्राफ्ट प्रवेश करत असेल आणि बरोबर 10 ते 15 मिनिटात किंवा 20 मिनिटाच्या आतात पॅसिफिक महासागराच्या स्लॅश डाऊन ते शटल होईल. आणि काही वेळातच ही टीम कॅप्सूल काढायला, कॅप्सूल नंतर तरी स्वतः शुभांशु शुक्ला बाहेर येईल. निश्चितच अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. खरं तर खूपच अभिमानास्पद हा क्षण आहे. शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतणार आहेत. अगदी काही वेळातच ते पृथ्वीवर परततील. अभिमानाचा हा क्षण बघण्यासाठी भारतीयांचे डोळे आता आसुसलेले आहेत. तर ॲक्सिओम मिशन 4 मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला यांनी त्यांचा अंतराळातला प्रवास सुरू केला होता. 4 अंतराळ वीरांसह 25 जून पासून ते अवकाशात होते. या ठिकाणी अवकाशात अनोखे प्रयोग केले गेले. तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी जोडले गेलेले आहेत खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे. अरविंद सर, खरं तर भारतासोबत जगभरासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीयांचे डोळे आसुसलेले आहेत हा क्षण पाहण्यासाठी. अनेक प्रयोग केले गेलेत त्या ठिकाणी. या प्रयोगांबद्दलची आम्हाला माहिती मिळेल का? तुम्ही आता म्हणाला तसं जवळजवळ 7 प्रयोग करण्यात आले. त्याच्यातले 7 प्रयोग तर भारताचेच होते. आणि हे प्रयोग जे आहेत ते जीवशास्त्राच्या संदर्भात होते. त्याच्यानंतर आपले जे स्नायू आहेत त्याच्या संदर्भात होते. त्याच्यानंतर काही मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे ते अगदी सूक्ष्म गुरुत्वीय बलामध्ये काही प्रयोग करण्यात आले होते. असे अनेक प्रयोग त्यांनी गेल्या 15 दिवसात केलेले आहेत. आणि हे प्रयोग जे आहेत ते ऑनगोईंग आहेत, म्हणजे वरचे हे चालतच असतात हे प्रयोग. तर अशा पद्धतीने ते प्रयोग करून आता आपण ते मगाशी ऐकलं की अजून ते वातावरणात त्यांनी प्रवेश नाही केलेला. त्यांचं डी ऑर्बिट बर्न सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्या कक्षेपासून आता पृथ्वीच्या वातावरणाकडे त्यांनी यायला सुरुवात केलेली आहे.
आणि अजून एक काही मिनिटांनी म्हणजे 15 मिनिटांनी ते वातावरणाच्या दिशेने येतील. निश्चितच. नक्की ही प्रोसेस कशी असते हे आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे की अंतराळातून जेव्हा एखादं यान पृथ्वीकडे परतणार असतं ती प्रोसेस नेमकी कशी असते? बघा, असं असतं की हे ड्रॅगॉन यान जे आहे ते ज्या शुभांशु शुक्ला आणि इतर तिघांना घेऊन गेलं ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशी जोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा यांची परतीची वेळ सुरू झाली तेव्हा हे आपल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधनं आपल्या ड्रॅगॉन कॅप्सूलमध्ये आलं. मग त्या दोघांमधली जी जागा आहे त्याच्यामध्ये जिथे वायू होता ते निर्वात करण्यात आली. मग ती झाल्यानंतर मग दोघांमधले कनेक्शन जे ते हळूहळू एक एक काढण्यात आले आणि ह्याला जवळजवळ त्यांना 2 तास लागले हे सगळं करायला. आणि त्याच्यातली अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे जी नाळ जी असते 2 ह्याच्यामधली ती तोडण्यात आली, ती अलग करण्यात आली आणि मग आता हे यान ड्रॅगॉन कॅप्सूल आहे ते पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करू लागलं. आता ते जेव्हा स्पेस स्टेशन पासून वेगळं झालं तेव्हा थोडा वेळ ते त्याच दिशेने जात होतं. मग सुमारे तासभराने त्याची दिशा बदलून मग त्याला दुसऱ्या कक्षेत आणण्यात आलं आणि त्याच कक्षेतनं ते प्रवास करत करत आजपर्यंत खाली येत त्यांनी मगाशी ते डी ऑर्बिट बर्न मी तुम्हाला म्हणालो तर ते डी ऑर्बिट बर्न त्याचं सुरू झालं आणि ते जवळजवळ 10-18 मिनिटं ते डी ऑर्बिट बर्न चालू होतं आणि मग ते डी ऑर्बिट बर्न झाल्यानंतर त्याची दिशा जी आहे ते आता बरोबर आपल्या पृथ्वीच्या दिशेने आहे आणि आपण बघतो की आता ते जपानच्या वरच्या पुढच्या भागातनं गेलेलं आहे. मग आणखीन ते उत्तरेला ग्रीनलँडच्या तिथनं जाईल आणि मग ते पॅसिफिक ओशनकडे त्याचं उतरण्याची तयारी आहे. तिथे सुद्धा त्यांचे 3 स्टेशन्स आहेत. आपल्याला अजून कळायला थोडा वेळ लागेल की नेमकं कुठल्या इथे उतरणार आहेत, पण तिथे जय्यत तयारी सुरू झाली आहे यांचं स्वागत करण्याकरता. निश्चितच. अरविंदजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भारतासोबतच जगभरासाठीचा हा अभिमानाचा क्षण. शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार. थोड्याच वेळात ते पृथ्वीवर परतणार आहेत. 25 जून पासून खरं तर ॲक्सिओम मिशन 4 ला सुरुवात झाली होती. शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर 25 जून पासून अवकाशात होते. त्या ठिकाणी अनेक प्रयोग केले गेले आणि आता शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत. शुभांशु शुक्ला अगदी काही वेळातच आता पृथ्वीवर परतणार आहेत. हा क्षण पाहण्यासाठी भारतीय नागरिक आता आसुसलेले आहेत. त्यांचा हा पृथ्वीवरचा परतीचा प्रवास कसा होणार, त्यांनी अंतराळात कोणकोणते प्रयोग केलेले आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतच आहोत. कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागात ते परतणार आहेत. अगदी काही वेळातच शुभांशु शुक्ला हे भारतात परततील. शुभांशु शुक्ला यांच्या परतीमुळे भारतासोबतच जगभरासाठी आता हा अभिमानाचा क्षण असणार आहे. तर जसं की नासाने सांगितलंय, ड्रॅगन अंतराळयान 580 पाऊंडपेक्षा जास्त वजनाच्या सामानासह परत येत आहे, ज्यामध्ये नासाचं हार्डवेअर आणि या मोहिमेदरम्यान केलेल्या 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांचा डेटाचा समावेश आहे. तसेच अंतराळवीरांनी जे प्रयोग अवकाशात केलेले आहेत, ISS वरील प्रवासात शुभांशु शुक्ला यांनी मायक्रोअल्गी म्हणजेच सूक्ष्म शेवाळ प्रयोगावर काम केलं. त्यांनी असे सॅम्पल घेतले जे भविष्यात मोठ्या अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि बायोफ्युएलचे अर्थातच जैव इंधन स्रोत ठरू शकतात. त्यानंतर ॲक्सिओम स्पेसने सांगितले असं की मायक्रोअल्गीमध्ये असलेली सहनशक्ती त्यांना पृथ्वी बाहेरही जिवंत राहण्यासाठी एक उपयुक्त पर्याय बनवते. नासाच्या निवेदनानुसार गुरुवारी एक्सपेडिशन 73 आणि ॲक्सियम मिशन 4 टीमचे प्रमुख काम म्हणजे नियमित व्यायाम करणं आणि स्पेस सूटच्या दुरुस्ती करणं हे देखील त्या ठिकाणी अवकाशात सुरू होतं. याशिवाय क्रूने व्हॉयेजर डिस्प्लेचा अभ्यास सुरू ठेवला होता, ज्यामधून अंतराळ प्रवासादरम्यान डोळ्यांच्या हालचाली आणि त्यांचा समन्वय यावर काय परिणाम होतो हे आता समजून घेतलं जाणार आहे.
टीमने आणखी एका अभ्यासासाठी डेटा गोळा केला, ज्यामध्ये हे समजण्याचा प्रयत्न केला जातोय की अंतराळात असताना अंतराळवीर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाला कसं अनुभवतात आणि We त्यासोबतच also कसं spent time at the launch pad in our suit-up room and working through emergency procedures that would be necessary in the unlikely event of a pad abort scenario. And beyond those critical trainings from SpaceX for the ascent and return phases of the mission, Axiom Space has facilitated a host of efforts over the last 10 months to ensure that the crew and all those who support them, like ground operations, mission तर या control, flight ठिकाणी controllers, शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतणार आहेत आणि त्यासाठीच त्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर्स या ठिकाणी लावले जात आहेत, पोस्टर्स या ठिकाणी लावले जात आहेत. भारतासोबतच जगभरासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अगदी अनोख्या पद्धतीनं शुभांशु शुक्लांसोबतच त्यांच्यासोबत जे अंतराळवीर होते त्यांचं या ठिकाणी आता स्वागत करण्याची तयारी ही सुरू झालेली आहे. अगदी काही वेळातच हे अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत. शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहेत. संपूर्ण जगासाठी, भारतासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जातोय. ॲक्सिओम मिशन 4च्या अंतर्गत हे अंतराळवीर अंतराळात गेले होते आणि आता त्यांचा पृथ्वीवर येण्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. अगदी काही वेळातच ते पृथ्वीवर परततील. शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. अनेक प्रयोग त्या ठिकाणी केले गेलेले आहेत. हे प्रयोग कोणते आहेत? एका दुसऱ्या अभ्यासात मेंदूमधील रक्तप्रवाहावर सेरिब्रल ब्लड फ्लो लक्ष केंद्रित करण्यात आलं, ज्यामधून हे समजण्याचा प्रयत्न केला गेला की मायक्रोग्रॅव्हिटी आणि जास्त प्रमाणात असलेल्या कार्बन डायऑक्साईड हृदयावर कसा परिणाम करतो. हा अभ्यास भविष्यात अंतराळवीरांसोबतच पृथ्वीवरील रुग्णांसाठीही उपयोगी ठरणार आहे. तर क्रूने अंतराळातील किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिएशनचा कसा परिणाम होतो याची निगराणी ठेवण्यासाठी रॅड नॅनो डोझिमीटर नावाचं एक छोटंसं उपकरण वापरलं होतं. हे उपकरण अंतराळवीरांच्या सुरक्षिततेचा अंदाज लावण्यासाठी उपयोगी ठरतं. याशिवाय टीमने ॲक्वागार्ड इक्विव्हॅलन्स टेस्ट नावाच्या एका मानसिक प्रयोगात भाग घेतला होता. हा प्रयोग अंतराळात शिकण्याची आणि तिथे राहण्याची क्षमता किती आहे हे मोजण्यासाठी केला जातो. आणि अशा अनेक प्रशिक्षणातून हे अंतराळवीर खरं तर अवकाशात गेले होते. त्या ठिकाणी अनेक प्रयोग करण्यात आले. या दृश्यांवर ब्रेक घेतोय, या संदर्भात आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत. ब्रेक नंतर लगेचच परत येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.